सोलापूर शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या एका तृतीय पंथीयाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सोलापूर शहर हादरून गेलं आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मधून MIM पक्षाकडून नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले 50 वर्षीय तृतीय पंथीय अय्यूब सय्यद याचा मृतदेह लष्कर परिसरातील मुरगी नाला भागात एका मस्जिदजवळ असलेल्या त्यांच्या घरात आढळून आला आहे। सदर बाजार पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। घराचे दार उघडताच अय्यूब सय्यद हे बेडवर निश्चित अवस्थेत आढळून आले। त्यांच्या तोंडावर उशी ठेवलेली होती। उशीच्या सहाय्याने गळा दाबून हत्या केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे। या घटनेला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे अय्यूब सय्यद यांच्या घराशेजारी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात रात्री 2 ते 3 च्या सुमारास 3 अज्ञात इसम घरातून बाहेर पडताना दिसून आले आहेत। त्यापैकी एकाच्या हातात बॅग, डोक्यावर टोपी आणि पायात पांढरे बूट असल्याचे CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे। पोलिसांनी हे CCTV फुटेज ताब्यात घेतले असून संशयित आरोपींचा कसून शोध सुरू केला आहे। मृतदेह छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। दरम्यान अय्यूब सय्यद हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते। त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने आणि रोकड असल्याची चर्चा असून लूटमारीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली असावी अशी कुजबूज परिसरात सुरू आहे। महत्त्वाची बाब म्हणजे अय्यूब सय्यद यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली होती। निवडणुकीसंदर्भातील व्हिडिओ आणि फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले होते। अय्यूब सय्यद यांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, राजकीय कारण, आर्थिक लूट की वैयक्तिक वाद, या सर्व शक्यतांचा तपास सोलापूर शहर पोलीस करत आहे। या घटनेमुळे सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मधून MIM पक्षाकडून